उतारा एक दुसरा रस्ता आहे. मार्केटला जायचं, घोड्यावर बसायचं आणि पैसे देऊन जेवण उतरायचं. काय होती ना इथून दोन्ही पण तुम्हाला एक तास लागला असता. इथं काय निवांत आहे, मग पाय देतात ना. बस भेटेल प्रॉब्लेम. या सर्व जंगम शुभ सकाळ. आणि आता आम्ही चाललोय माथेरान हिल स्टेशनला ट्रेकिंगला. तर आमची दोन गाड्या भरभरून पुढे गेल्या, 4 फेऱ्या झाल्यात. आता आम्ही 7 जण राहिलो आहोत. तर आम्हाला चालत जावं लागते हायवेपर्यंत. तर किंवा आम्ही गाडीवरनं आम्ही ट्रेक चालू करतो आमचा. हे फिर आज फिर बोल तू बोल. तर कोण आहे, कसं चाललो आहे? आहेत भरपूर जण, आम्ही 45 जण आहोत एकूण पुरं. तर तिकडून आम्हाला ट्रॅक चालू करायचा आहे. वर पोचायचं आम्हाला 2 पाऊण तास लागणार. मग आम्ही परत 8-8:30 निघणार. देऊन 10 वाजता नाश्ता करून परत ॲक्टिव्हिटी आहे पुढचं. तर परत दिवसाचं सगळं साऊंडच टाकतो आज. आणि मग आलो की तिकडून मग आम्ही एक डॉनला भेटला जाणार आहे. डॉन दाखवलं, डॉन यांना दाखवलंय, बघितलं असेल डॉन पर्यंत. हो तुम्ही जो डॉन बघितला असेल ना. डॉन म्हणतात डॉन. अहो त्याच्यात 2 आयटम होते, आम्ही एक नाही. हां, मग तो डॉन एकदम सुशिक्षित आहे. त्याला खूप हुशार पोरगा आहे. सगळ्या वाईट गोष्टींपासून लांब येतो. 2-3 गोष्टी चुकवतोय का रे. हो 2-3 गोष्टी चुकल्यात त्याच्या. ठीक आहे, प्रोत्साहित नाही केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी त्याला. मग आता आहे बघा, ह्याने आमचा जंगम सर्वात लाडका माणूस आहे आमचा. त्याने तुम्हाला सगळी समरी दिलेली. आता फक्त ते एक्झिक्यूट होताना तुम्हाला बघायची. आपलं मेन टार्गेट आहे सध्या माथेरान हिल्स. लास्ट टाइम खारघर हिल्सला आम्ही ट्रेकिंग केलेली, तर आमच्याकडे काही नव्हतं. आजसुद्धा काही नाही. फक्त एवढंच आहे की माणसं जास्त आहेत. बिस्किट आहे का? हां हो, ह्याचं खाणं आहे बघा. जंगमचे 2 कामं खूप महत्त्वाचे असतात. लागते सकाळी एक खाणं, झोपणं आणि बायोगॅस सोडणं. जंगमची सर्वात इम्पॉर्टंट कामं. आणि चादर गेम खेळणं. हे गेम खेळाशिवाय जंगमचा दिवस पूर्ण होत नाही. मग तेच आहे. भेटू मग आता जायचं चाललं आहे. बघा पोरं सगळी एक करून चालले आहेत. ॲज युजल पोरींना प्रेफरन्स मिळालेला आहे. ते लोक पुढे पोचलेले आहेत आणि आम्ही लोक पाठी चालतो आहे. यश गोडसे पण आहेत आपल्यासोबत. आज पाटील, सोहम, ठाकूर आणि आपण चाललो रस्त्याने. तर मग भेटू पुढे. जेव्हा मी विचारतो ट्रेक आल्यावरतीच तुला दाखवेन. हळू चालायचं धुरवतं सगळं पाठी. मी काय म्हणतो जंगम, बोला तुला काय वाटतं आपला ट्रेक कसा असेल? आता तिकडे गेल्यानंतर गडहिंग्लज पहिल्यांदाच चाललोय. सनसेट बघायला मिळेल का? हो भेटेल. जंगम बोलला, देव बोलला. ठीक आहे मग चला. असंच राहा. आम्ही तुम्हाला जे काय अपडेट देत राहू. लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. चालेल नक्कीच. लवकर या ना. मित्रांनो, सध्या एकदम हार्डकोर ट्रेकिंग चालू आहे आमची पोरं न थांबता चढत आहेत. मजा येते. आणि आम्हाला सनराईजला पोचायचं होतं, बहुतेक झालेलं आहे. पण आम्ही सनराईज नाही बघायला, पण काय झालं, व्ह्यूचा मजा येणार. सकाळी आम्ही लोक कितीला 4ला निघालो आहे. 7:30 होत आलेत. आम्ही आमच्या प्रोफेसरसोबत चढतो आहे. सगळे खूप एन्जॉय करत आहेत. पुढे सगळे थांबतात आहे बघा. व्ह्यू बघा फक्त. अजून काही एवढा प्रॉपर नाही येते. होपफुली पुढे येईल. सगळेजण चालत आहेत, मजा करत आहेत. कोणी दमत नाही आहे. चला. का नाही घेणार? तुला घेणार आहे बघ. दिल तुला इज्जत. चल, तुला काय बोलायचं? मजा येते. हे बघ, ही माझी कपडे धुणार होती.
पण मी नाही धुतले कारण तूच धुवायला पाहिजे होते, कळलं? खराब तू केले का? मी नाही खराब केलं, ते ऑलरेडी खराब होतेच. जाऊन दे चल, गाण्याचे मेंढ्या खेळतो अर्धे अर्धे. आज खेळूया. चिडतात आमची एक खासियत आहे, आम्ही कुठलेही सॉन्ग कुठूनही चालू करतो हो. आणि त्या सॉन्गला आम्ही जिंकतो पकडला पण जातो. आणि तरी पण आम्ही जिंकतो. जिंकतो तर आम्हीच. चल चल. ब्लॉगिंग कशी चालली मग आपली? मागच्या माझे काही थॉट्स पाहिजेत का ब्लॉगसाठी? नाही. आम्ही लोक अजून 70% रस्ताच कव्हर केलाय. हे अख्खं वर चढायचं आहे तरी एवढा चांगला व्ह्यू येतोय. केडी हाऊज युअर एक्सपिरियन्स? बेस्ट. मजा येते. म्हणजे सर पण दमलेत. हां सर पण दमलेत आमचे. अर्पिता मॅडम काय वाटतंय? खूप मेहनत करावी लागते पण फळ खूप छान आहे का सुमित भाई? भाई व्यू तो बहुत अच्छा है, पर अभी और ऊपर जाएंगे तो और अच्छा दिखेगा. यही मुझे सुनना था. पाणी संपलं आमच्याकडचं, त्यामुळे दम जास्त लागला. पाणी भेटलं असतं ना उधर देख. अजून बरं वाटलं असतं. सर फोटो काढतायत सरांच्या इन्स्टा रीलसाठी आणि मी व्हिडिओ काढतो माझ्या ब्लॉगसाठी. तू काय काढतो? तुम्ही फोटो काढतो का? माझ्यासाठी सगळ्यांना दाखवण्यासाठी. शपथ म्हणजे असले एक्सपिरियन्स असतात ना ते एकदा त्या आयुष्यात अनुभवायचे असतात. आम्ही लोक मी राज आणि आम्ही आधीच ठरवलं जायचं, ए मला पाठवा. आम्ही गेलो नाही काय बऱ्याच कारणांमुळे. पण आता इनडायरेक्टली आपल्या अविनाश सरांमुळे आम्हाला जाता येते. त्याला फक्त 5 मिनिटं बघितलं आता. म्हणजे हा एक टॉप आहे हा वाला, त्यापेक्षा वर जायचं आम्हाला. तिकडे गड आहेत, हे सगळी गड आहेत. म्हणजे हे सुळका नजर ते लागला. काय त्याचा एकच अर्थ आहे, सुळका तो आयुष्यात नेहमी वर गेलं पाहिजे. कॅम्पिंग स्पॉटवरून दिसतो तो. आपल्याला एका ठिकाणी थांबा मतलब नाही. म्हैसमाळ. ओ म्हणजे जिथे जो थांबला हा तिथे तो दिसतो संपला. दिसतो. आम्ही सनसेट बघायला गेलो होतो. जेवढ्या वर चढणार तेवढं फायदेशीर आहे. सोबतीने सगळ्यांनी घेऊन चढलं पाहिजे, बाकी काय नाही. किडी चला ना ठेवतो. ऑलमोस्ट आम्ही 10 मिनिटावर बाकी आता. फक्त सनराईज बघता तर नाही आला. होपफुली एक चांगला व्ह्यू ऑब्झर्व करता येईल. सगळेजण बिचारी जमलेत पण चढत आहेत. प्राजक्ता भाऊ काय करायचं तुला? थांबायचंय? जमली प्राजक्ता? नाही ओके नाईस. तुझी काय नाही बोलत बरोबर ना? हा ए, चला चला. कोणी थांबत नाही. सर किती मिनिटं अजून? 10 मिनिटं मॅक्स. 5 मिनिटं. सरांची 10 मिनिटं म्हणजे 1 तास. मजा येते चालायला. गौरव भाई तुला काय बोलायचं? कशी किती मजा येते की नाही? चढून फार छान वाटलं, पण पोरांनी फक्त डोंगरावर नाही अजून कुठेतरी चढावं. नाही 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 डोंगर चढा. डोंगर महत्वाचे बाकी गरजेचं नाही काय. व्ह्यू बघून मजा येते, सगळा थकवा दूर होते. थोडी जमतायत ठीक आहे. हा व्ह्यू बघा फक्त. एवढं चढण्याचा काहीतरी फायदा आहे ना? काय फायदा सांग ना तू. एवढा चढण्याचा फायदा काय? तेच ना, फायदा आहे की नाही? नजर आवडतो. त्याने टाकली नाही असं. तर मलंगडा बघ सूर्यकिरण का भारी. हा ना तेच. या व्ह्यू साठी एवढी मेहनत चालली, बाकी काय नाही. एवढी जी मेहनत करतोय आम्ही फक्त एका गोष्टीची, हा व्ह्यू. काय बोलते? छोटा टेंगूर बरोबर. त्याच्या बाजूला आमचे टूर गाईड, आमचे टूर गाईड आहेत ते. सगळ्यांना काही ना काहीतरी ज्ञान देतात. आणि सनसेटला आहे ना सूर्य त्या कलावंतींच्या तो वरचं टोक आहे ना, ते टोकावर बसतो आणि तिकडे खाली जातो. वहाँ पे शायद से कलावंती है. मित्रांनो माझ्या मॅमची बॅग आहे कॉलेजच्या. त्यांच्यामधनं आम्ही फोडले. ती मॅम वरतीच राहिले. आम्हाला करायला काय नव्हतं आणि बाईला भूक लागलेली ना, आम्ही सगळं फोडून खात बसलो आता मध्येच. चल
तुम्ही पण खावा. भरपूर बाकी आहे, पाहूया. भरपूर बाकी आहे, पण आम्ही होपफुली इझिली करून टाकू याची अपेक्षा आहे मला. जो तुम्ही पण बघत राहा, मी ते करणारच आहे. जास्त माथेरानचे हे नाही दाखवलं तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवण्यात, कारण की सुरुवातीला अंधार होता, त्यामुळे ट्रायपॉड पण तुटला, त्यामुळे मतलबच येऊन दाखवायचा. त्यामुळे जाऊन द्या, जेवढं बघितलं तेवढं एन्जॉय करा आणि बघा पुढे काय होतंय. हां थांबलो ये थांबलोय. मिनटं एंड पॉईंट आलेला आहे सर. आता अजून किती मिनटं चालायचं आहे? आता फक्त 1.5 तास खाली उतरायचं बस. 1.5 तास म्हणजे 2 तास. आता इथे एंड पॉईंटला आलेलो आहे आम्ही लोक शेवटी. एंड पॉईंट दाखव. हे आहेत नाही, गर्दी करून बसलेत ना, काय दाखवणार आहे. वेदश्री वैद्य सर नाही. वैद्य सर नाही. वैद्य सर ते पाठी आहेत. हो. आता हा व्ह्यू बघितला, तिथे लाईन लागणार फोटोची. एक आयफोन वाला पकडणार, त्याचे सगळे फोटो घेणार. फतीन त्याला मोबाईल नेवाला ना. येस येस फोटो गेले. सुजल राऊत सर काय वाटतं तुम्हाला? जाम थकलो आहे आता इथून मार्केटमध्ये जायचं आहे, माथेरानच्या पाणी खाणं पिणं घ्यायला आणि मग उतरायचं आहे खाली. हे चला इकडे. जर जगलो तर direct सेम येस. मुलाकात हो ना हो. माझा पण आवाज बसलाय का? आमच्या पाण्यामुळे एवढा आवाज बसलाय ना, किती वेळ बाकी आहे विचार. त्यामुळे बरोबर. सर किती वेळ बाकी आहे? 5 मिनिटं मॅक्स. आमच्या सरांचा एकच डायलॉग आहे, चढच लास्ट 5 मिनिटं बस. सर राहू द्या हे जर आम्ही चढत होतो ना तेव्हापासून 5 मिनिटं बोलतात. सगळी पोरांना विश्वास, मला माहिती आहे, मला माहिती होतं, पण ह्यांना पोरांना विश्वास ठेवायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी ठेवला आणि फसलेत. पण मला माहिती होतं त्यामुळे मी ठेवला नाही. हा व्ह्यू बघा. हा आमचे हेड वगैरे सगळ्यांना प्रोत्साहित करतात चढण्यासाठी. आम्ही चढून दाखवणार. मी माझ्या या ब्लॉगचं टायटल देणार आहे, ब्लॉगर बना फोटोग्राफर. कारण की एवढे फोटो ना, अक्षरशः 100-200 फोटो काढलेत आज. 100-200 काय बोलायचं सुमित? 100-200 फोटो निकाल रहा है बंदा, क्या बोलने का? अब बंदे को पता चलेगा भाई बाद में, जब कॉलेज खुल जाएगा, कैंप खत्म हो जाएगा, तब बंदे को पता चलेगा कि बंदे ने क्या किया है, क्या गलती की है. ये मेरी बात नहीं हो रही, किसी और की बात हो रही है. हाँ डिस्क्लेमर. ठीक है, समझेगा उसको कभी लगे. विशाल देखो उस बंदे के बारे में क्या बोलना है? 100-200 फोटो, 100-200 फोटो जो निकाल रहा है. भावा प्यार में इतना चूत पागल नहीं होते, ते खूप झालंय. येडं झालंय. काला रे तो, काला रे. हाँ सगळं. हाँ अरे खूप एवढे सवय झाले ते. बंदे ना भाई. बोल गए क्या भाई? इतना पागल नहीं होना चाहिए. सिग्मा थोड़ा तो रहना चाहिए. मेंस की सेल्फ रिस्पेक्ट की एल लगा दिया बंदे ने. एक साथ 50 फोटो निकाल रहा है 1 मिनट के अंदर. समझ रहा है? हम लोग के उसने 10 फोटो निकाले, 10 के 10 बेकार. भंगार 3rd क्लास. और बोल रहा है मस्त निकाला. उसका सब निकाला, अच्छे से निकाला. पर कोई ना, हम लोग के पास मोबाइल है, हम लोग निकाल सकते हैं. उससे अच्छा निकाले. हाँ ना भाई. उसकी ना निकाल के पति ना हमारी जा भाई, अपना इधर से वीडियो में से फोटो निकालेंगे. ऐसे करो बस. सिग्मा. बस भाई हो गया, अपना फोटो निकल गया. केडी मेंशन पाहिजे मला. फायनली पोचलो वर. आणि इथून जो व्ह्यू येतोय, जेवढं सुद्धा आम्ही ट्रेकिंग केली सगळं जस्टिफाय करतं त्याला. म्हणजे एवढी मेहनत, अख्खा गड चढणं आणि एवढी मेहनत करणं, सगळं एक वर्थिट पॉईंट आहे. आणि तो वर्थिट पॉईंट हा आहे बघा. काय पाहिजे अजून भाई? एवढं ट्रेकिंग करणं, त्यानंतर हा जो व्ह्यू आहे, बस सगळी मेहनत ह्यासाठीच. म्हणजे आहे जाते गेडी नो व्ह्यूज. नाही आहे ना बाबा, नाही नाही शब्दच नाही. शब्द नाही, तेच शब्द नाही ना बोलायला. हवा असून दे की. हा का बसलोय
हा ब्लॉग चालू आहे. आम्ही जेव्हा वरती येत होतो आम्हाला काहीच आयडिया नव्हतं की खाली काय वरती काय असणार आहे. आणि आता वरती आल्यावर हे असं दिसते प्लेन प्रॉपर आहे. खूप छान वाटते वरती काय. आणि जसं की तुम्ही निसर्ग होऊ शकता. ओ माय गुडनेस. वरती त्या वरती म्हणजे एवढं चढण करणं आहे ना वरती अंश? खूप खूप मेहनत केली यासाठी. या ना एक भाई ऐका, आता जस्ट आम्ही लोक आता खाली उतरण्याचं चालू केलं आहे. पाणी नसल्यामुळे अर्जन मार्केटला गेलेत, बहुतेक ते पाणी आणतील. पण आम्ही चाललो आहे खाली. आता हे लोक थांबले. क्यू रुका रे? गाड़ पड़ेगी भाई, चल चल के. हाँ कुछ नहीं. आता फतीनसाठी थांबलेलो. फतीन आ चुका है. फतीन पानी की क्या प्यास लगी देखो. माझा आवाज ॲज युजल जसे जसे ब्लॉग पुढे चाललाय तसं बसतच चाललाय. बडता वाचलो बसतच चाललाय. पण काय नाही, आपण फुल एफर्ट करतोय. तर ही एवढं व्ह्यू बघितलेला आहे, सगळं बघून झालेलं आहे. मजा आली. सनराईज बघायला भेटला नाहीच, पण मजा आली. कारण की एक हे असतं, ॲडव्हेंचर असतं. लास्ट टाइम खारघर हिल्सला केलं. माथेरानला आम्हाला यायचं होतं पण काही कारणांमुळे जाता नाही आलं. त्यामुळे आता आम्ही लोक NSSमुळे आलो. मेनली अविनाश सर, त्यांच्या मनात इच्छा होती की पोरांना घेऊन जायचं आहे, म्हणून आम्हाला येता आलं नाही. तर मला खरंच वाटत नव्हतं की आमचा प्लॅन बनेल कधी माथेरानचा. हाँ खरंच मजा येते. क्या बोल रहे हैं तुम लोग? भाग रहे हो आगे आगे. कैसे निकालो मैं तुम लोग? हे बघ, हे माझे मित्र आहेत विशाल आणि सुमित. मस्तपैकी सगळेजण ट्रॅकिंग. गुप्ता ब्रदर्स, हां गुप्ता स्क्वेअर्स. हां मस्त हे लोक ट्रेकिंग करतात. आम्ही लोक सगळे आमच्या जीवावर आलोय बाबा. कुणी आम्हाला मदत नाही केली. क्या रे? अंडरटेकिंग फॉर्म दिलाय मॅमकडे. कालपासून तू आरामात भावा. माझी चप्पल, माझा गॉगल, उधार घेतलेला ट्रायपॉड आणि माझ्या एका मित्राचा ID कार्ड, या गोष्टी मी तोडून आणि हरवून बसलेलो आहे. आता काय माहिती मला ते परत भेटणार की नाही भेटणार. बिचाराच्या ज्या मित्राचा ID कार्ड आहे त्यासाठी वाईट वाटतं मोस्टली जास्त मला. बाकी तर ठीक आहे, चप्पल नवीन घेता येते आपल्याला, पण ठीक आहे. हे एवढा बघा कसला डेंजर आहे हे तो उतरणं. आणि मी व्लॉगिंग करतो तुमच्यासाठी. तर नालायकांनो जरा लाईक करा, शेअर पण सुद्धा करा, सबस्क्राईब तर करा रे. हे कसलं उतरणे बघा. डायरेक्ट गेलो ना डायरेक्ट स्वर्गात. म्हणून माथेरानला स्वर्ग म्हणतात. एकतर स्वर्गाचे फोटो काढा, आता स्वर्गात सामील व्हा. त्यामुळे मग आता काय इंटरेस्टिंग असेल तर दाखवेन. मग भेटू डायरेक्ट खाली. मित्रांनो सेकंड टाईम रस्ता चुकलो. यावेळेस मी आणि माझा दुसरा मित्र, आम्हाला एक डायव्हर्जन आलं. तिथे लेफ्ट आणि सरळ जायचं होतं. मी सरळ गेलो, तो म्हटला की नाही लेफ्ट बरोबर आहे. त्यामुळे आम्ही आलो. आता आम्ही कमीत कमी 15 मिनटं झालं चालतोय ना. आमच्या मित्रांचा आवाज येत होता, तो पण गेला आहे. मला एकच चांगलं आहे की आमच्यासोबत आमची ती कुत्री आहे, ह्या गावाची त्याच्या माथेरानची. ती बहुतेक बरोबर घेऊन जाईल. हे बघा मंदिर तिकडं आहे, इथे जायचं होतं आम्हाला. बेकार अडकलं आहे. गॉड झालो यार. तो रस्ता बरोबर होता माझ्या मते, मी सांगत होतो. आता करायचं काय. तर असं जाऊया. गाव कुठे? मग आता आम्ही अडकलो आहे. आम्हाला काय होणार आहे काय माहिती. तिथं ते का रे? हो हे माथेरान. अरे हे तर नाही. हे माथेरान आहे. आवाज होतोय. आता आम्ही चाललोय. आम्हाला आवाज येतो आमच्या मित्रांचा. आम्हाला समजत नाही कसं जायचं आहे. आम्ही ट्राय करतोय. हे बा चल ना, घेऊन चल ना आम्हाला. चल या इकडे. आवाज आलेला आहे आम्हाला. आता मी आवाज हां आवाज फॉलो करत करत चाललोय. ए चले आली बघा. आता बेकार घाडक. हळू 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 हळू. आई ग. उठ. सापडेल. गाव सापडेल. पाणी प्यायचं. पाणी सकाळपासून पाणी नाही पिल्यामुळे हालत. बाकीच्या नाही सापडले तरी चालतील, पाणी सापडलं पाहिजे. हां पाणी भेटलं ना. तिच्या कॉन्फिडन्स चालली आहे ना भावा. आई झोली बेकार वाटत पाय. मित्रांनो तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते बघितले असतील, तुम्ही लोकांनी डांबरी रस्ते बघितले असतील, तर तुम्ही शेणाचा रस्ता बनवताना बघितलं आहे. तेव्हा ही प्रोसेस असते. सर्वात आधी माती घेतात, त्याच्यावरती अशी दगडं टाकतात.
ते दगड एकदम सपाट करतात पाणी टाकून. ते शेण घेऊन त्यात टाकतात, त्याला परत प्लेन करतात आणि त्यामुळे असे रस्ते बनतात. गावाकडचे रस्ते बनवण्याची प्रोसेस. शेवटी 3 रस्ता चुकल्यानंतर आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आता इथून डायरेक्ट घरी गाडीने यायचं आहे. अक्षरशः जमलो, सगळे वैताग गेलेत. पोचू आता घरी पोचवायचं. मित्रांनो, 6 दिवसांचा कॅम्प जो आमचा होता तो फायनली संपलेला आहे. खूप मजा केली आम्ही लोकांनी. म्हणजे खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत आणि खूप नवीन नवीन एक्सपिरियन्सेस आहेत जे खरंच मला वाटत नाही NSSमध्ये मी नसतो तर मला एक्सपिरियन्स करायला भेटले असते. नवीन मित्रमैत्रिणीसुद्धा भेटलेले आहेत. नवीन जे सिनियर्स आहेत ते एकदम क्लोज फ्रेंड झालेले आहेत. आता चांगले मित्र भेटलेत मला. भरपूर गोष्टी शिकलो आहे मी. भरपूर गोष्टी लक्षात राहतील या कॅम्पमधनं आणि कुठल्या गोष्टी सोडून पण द्यायला लागतील. ओव्हरऑल हा कॅम्प वॉज अबव ॲव्हरेज कॅम्प. गुड नाही बोलू शकतात की बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या ज्यामुळे जरा स्पॉईल झाला मूड. पण ठीक आहे, एक चांगल्या नोटवर आपण कॅम्प चालू केलेला आणि एका चांगल्या नोटवरतीच संपतो आहे. पण एक मजेची गोष्ट म्हणजे ह्या बॅग्स मी सगळ्या पोरांच्या आणलेल्या आहेत खाली आणि ह्या फक्त 50% बॅग्स आहेत. अजून 50% बॅग्स बाकी आहेत. म्हणजे आणि मी एकटा राखणदार करतो आहे. समजा कोण आलं तर घेऊन जाणार डायरेक्ट. मी काय करू शकतो मॅक्स टू मॅक्स. तर 4-5 जणांना मी कसं अडवणार आहे. पण ओफिलाचं होणार नाही इकडे. ठीक आहे, मग ही 6 दिवसाची ब्लॉगची सिरीज जी होती ती इकडे संपवतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काहीतरी चांगलं आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून. गुड नाईट, बाय बाय.